आदिती, बॅग उचल आणि आत चल. मोठ्या बाई, तुम्ही शपथ घेतली आहे. मी माझी शपथ पाळणार. काळजी करू नकोस. मी स्वतःहून कुणाला काहीही सांगणार नाही. मोठ्या बाई, जाऊ द्या मला. मी आता परत घरात आले तर वाद होतील. आदिती, तू घरातून जाताना तुला अडवायचं नाही अशी कुठलीही शपथ घातलेली नाहीस तुम्हाला. सगळं काही माहीत असताना तुला घरातून बाहेर काढलेलं मी नाही पाहू शकत. चल आत. तू या घरातून कुठेही जाणार नाहीयेस. हो, तू चलात. आपण बोलून सगळे प्रश्न सोडूयात ना. प्लीज तू चलात. तुम्ही सगळे जात, मी बघतो. राहू देत. आदिती स्वतःहून उचलेल बॅग आणि या घराची जबाबदारी सुद्धा. तुझी गरज नाहीये. आदिती, चल. मोठी बाई काय करते? आता तिने आदितीला घरात घेतलं म्हणजे सगळे प्रश्न विचारणार. मोठी बाई सगळं खरं सांगणार तर नाही ना? आदिती, माफी माग त्यांची. नको सुनबाई. अगं, तुला जे वाटलं ते खरं खरं सांगितलंस. माफी का मागतेस? मी तिला माफी मागायला सांगते ते ती खोटं बोलल्याबद्दल. आता ती जे काही बोलली ना ते सगळं खोटं होतं. होय बयोबाई. अहो, हीच ती मुलगी जी तुम्हाला पहिल्यांदा भेटली तेव्हा तुमच्या पायात चप्पल नव्हती तर तिनं स्वतःची चप्पल तुम्हाला दिली. आजी झाला ना. सगळं घर तिच्या विरोधात असताना तुम्ही तिच्यावर विश्वास दाखवलात. तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलात. मी तुझ्या पाठीशी. तात्या, अहो, हीच ती मुलगी जिला तुम्ही दसऱ्याला मानाचं पान दिलं. आपल्या घरातला आनंद हीच टिकवून ठेवू शकेल असा विश्वास दाखवला होता. हे मानाचं पान तुला. जिच्यावर विश्वासानं फॅक्टरीची जबाबदारी दिलीत. ज्या जमिनीवर आपल्याला फॅक्टरी उभी करायची आहे ही जमीन आज बयो आणि माझ्या नावाने आहे. ती आज मी तुम्हा दोघांच्या नावाने करणार आहे. वीणबाई तिला घेऊन जात होत्या तेव्हा तुम्ही स्वतः गाडी चालवत तिचं पाठलाग करत गेला. बयोबाई, अहो, आमच्या सगळ्या सुनांमध्ये ती तुमची लाडकी. तात्या, अहो, तुम्ही जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला, जिनं कायम तुमचा आदर केला, तुमचा शब्द खाली पडू दिला नाही, ती मुलगी असं सगळं मनापासून बोलेल असं वाटलंच कसं हो तुम्हाला? सखा इतकी वर्ष आपल्या घरात काम करतोय पण त्याला भावाचं स्थान द्यावं हे हिला सुचलं. आणि ती अशी कशी वागेल? रत्नाक्का,
तुम्ही या मुलीला घराबाहेर काढलं, पण ह्याच मुलीनं तुम्हाला आईचं स्थान दिलं होतं. मला या घरची सून मानण्यापेक्षा तुमची मुलगी माना. रत्नाक्का, काय ग? तुम्ही सुद्धा माझ्या मॉम डॅड बरोबर माझं कन्यादान करावं अशी इच्छा आहे माझी. खरंच तुम्हाला असं वाटतं का ही मुलगी हे सगळं मनापासून करत असेल? अर्चना, तुझ्यातले आणि सुहास मधले गैरसमज कुणी दूर केले? या पोरीनच ना? झालं गेलं विसरून जाता आणि प्रेमाने नवीन सुरुवात करा. बापू, ही मुलगी शहरात वाढलेली, घरात नोकर चाकर, कामाची सवय नाही, तरी सुद्धा हिने एकटीने सगळा गोठा साफ केला. पल्लू, नेहमी तिच्या बाजूने बोलायचीस ना तू? तिला जवळची मैत्रीण समजायचीस? ताई, सिद्धूमुळे आदितीला काही त्रास झाला तर सिद्धूला धारेवर धरायचीस तू. एकाच्या तरी मनात असा विचार आला करे की ती असं का वागतेय, असं का करतेय? ती खरंच मनापासून वागतेय का तिला असं वागावं लागतंय? वेणबाई, खरंच तुम्ही आई वडील म्हणून खूप भाग्यवान आहात. आदिती सारखी मुलगी आहे तुमची. आजपर्यंत आई म्हणून मला माझ्या संस्कारांचा खूप अभिमान होता, पण तुम्ही आदितीवर केलेले संस्कार 1000 पटीने श्रेष्ठ आहेत. मोठ्या बाई, हो काय सांगतायत हे तुम्ही? का आदितीला पाठीशी घालताय? तुम्हाला जो काही त्रास झालाय तो हिच्यामुळेच ना? आत्ता काय म्हणाली ते तिच्या मनात नव्हतं? कारण सत्य काय आहे ते तुम्हाला माहिती नाहीये. या सगळ्याच्या मागे खूप मोठं कारण आहे आणि ते तुम्हाला कुणालाच माहिती नाहीये. मोठ्या बाई तुम हो हो, माझ्या लक्षात आहे. मी म्हणाले ना, मी नाही बोलणार शपथ. शपथ? कसली शपथ? असं काय कारण आहे की जे आम्हाला कुणालाच माहिती नाहीये? मोठ्या बाई बोला. अदिती, तरी मी तुला विचारत होते काय झालंय ते. आता तरी सांग आम्हा सगळ्यांना खरं कारण काय आहे ते. कळेल. काय झालं रे? नजर का चोरतोय? अरे, मी शुद्धीवर आल्यावर मला भेटायला सुद्धा आला नाही. बयोबाई, अहो नवस केला होता मी सिद्धूसाठी. सिद्धू झाल्यापासून प्रत्येक क्षणाला मला फक्त आणि फक्त अभिमान आणि कौतुक वाटत आलंय त्याच्याबद्दल. सिद्धूला त्रास झाला की जीव तुटायचा माझा. त्याच्या काळजीनं अनेक रात्री जागून काढल्यात. त्याला यश मिळावं म्हणून उपास तापास केले, पण हा क्षण बघावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. याला माझा मुलगा म्हणून घ्यायची लाज वाटते. अहो मोठ्याबाई, काय बोलताय तुम्ही? बिचारे सिद्धूने काय केलंय? उलट ना हिच्यामुळे त्रास होतोय त्याला. सहन करतोय तो हे सगळं. हो सिद्धू, खरंच सहन करतोयस तू? आदितीच्या वागण्याचा त्रास होतोय तुला? मोठ्या बाई, राहू दे ना आता. कशाला हे सगळं? मला खरंच वेगळं व्हावं असं वाटतंय. मला नाही राहायचंय इथे आता. तू आता काही बोलणार नाहीयेस. खूप बोललीयस तू. आता हा बोलणार आहे. खरंच आदितीला वेगळं व्हायचंय? मोठ्या बहिणी शपथ घेतली म्हणजे ती नक्की काही नाही बोलणार. मी खोटं बोललो तरी. सिद्धू, मी काय विचारतीये?
हो, तिला या घरात ऍडजस्ट होता येत नाही. घे माझी शपथ, खरंच आधी तिला वेगळं व्हायचंय. माझ्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे. आणि माझी शपथ घेऊन सुद्धा खोटं बोलास ना तर मी तुझ्या कुठल्याही गोष्टीत बोलणार नाही, तुला काहीही विचारणार नाही. घे घे माझी शपथ. आधी तिला वेगळं व्हायचंय. मोठ्या बाई ए तू उगाच ना काळजी असल्याचं नाटक नको करूस. काय सांगितलंस तू मोठ्या बाईंना सिद्धू बद्दल? मोठ्या बाई सिद्धूने आता तुमची शपथ घेऊन तुम्हाला सांगितलं. तो सांगतो तेच खरंय. हो काय सिद्धूने खोटी शपथ घेतली? हे सगळं खरं आहे? हो, नमा जे बोलते ते खरं आहे. सिद्धार्थ खोटं बोलतो. अदितीला घेऊन अमेरिकेला जाण्याचा सिद्धार्थचा प्लॅन सगळ्यात आधी मला कळला होता. आमच्या नवरा बायकोच्या मध्ये पडू नकोस असं सिद्धार्थने मला सांगितलं होतं. उगाच नवरा बायकोच्या गोष्टींमध्ये पडू नकोस, गोष्टी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. तात्या, तुम्हाला सांगून मी आणि आदिती ऑफिसला गेलो तेव्हा तात्या, सिड ना मला सांगतच नाहीये तो मला हनीमूनला कुठे घेऊन जाणार आहे. त्या फाईल मधले पेपर्स बघितले ना तर मला कळू शकतं. सुनबाई, तू तुझं काम करून ये. हे भांडण असं अर्धा तास चालेल. हनीमूनला जायला माझे 10th आणि 12th चे मार्कशीट्स कशाला? मला फसवून तो अमेरिकेला नेणार आहे. जेव्हा आदितीला हे सगळं कळलं तेव्हा आदितीला खूप राग आला. आदितीला वाटलं आता तरी सिद्धार्थ घरच्यांना सगळं काही खरं सांगेल, पण उलट सिद्धार्थने सगळं अदितीवरच ढकललं. अदिती असं ह्यासाठी वागते कारण तिला स्वतःहून तुमच्यापासून लांब जाणं जमणार नाही आणि अदितीला वेगळं राहायचं हे कारण देऊन सिद्धार्थला अमेरिकेला जाता येईल. मिलिंद सर, सिद्धार्थने हे सगळं तुमच्या मुलीवर ढकललं, हे पटते का तुम्हाला? युवराज, सिद्धार्थ देशमुख, माझ्या मुलीला त्रास झालेला मला चालणार नाहीये आणि हे तुला मी आधीच सांगितलंय. लग्न झाल्यावर आधी तिला अमेरिकेला घेऊन जाईल हे तुम्हाला सांगितलंय, पण ह्या सगळ्यांना सांगायची तुझ्यामध्ये हिंमत नाहीये. माझ्या मुलीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू तुझं स्वप्न पूर्ण करतोयस. सॉरी दादा, पण सगळ्यांची माफी मागून मी खरं ते सांगतोय. हो, सिद्धार्थला अमेरिकेला जाण्यासाठी सगळी मदत मीच करतोय, कारण त्यालाच या गावामध्ये राहायचं नाहीये. अमेरिकेमध्ये जाऊन जॉब करणं, तिकडे सेटल होणं हे त्याचं स्वप्न आहे. माझा हेतू वाईट नव्हता. म्हटलं मुलगा मेहनती आहे. आदिती आणि सिद्धार्थला ह्या दोघांनाही अमेरिकेमध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तिला एवढ्या लोकांमध्ये ऍडजस्ट करताच आलं नसतं. म्हणून म्हटलं अमेरिकेला गेले तर योग्यच होईल ना. आणि तसं वचन मला या सिद्धार्थने दिलंच होतं, पण तेव्हा वाटलं नव्हतं मला त्यासाठी हा माझ्या मुलीला त्रास देईल. आदिती बेटा, तू हे सगळं का सहन करत होतीस? तू
इतका वाईट आहे का तुझा डॅड? बेटा तुला माहितीये मी सगळं सहन करेन, पण तुला झालेला त्रास कधीच सहन करणार नाही. आणि मला तेव्हा थोडी जरी आयडिया आली असती ना की याने सगळं तुझ्यावर ढकललंय, तर मी काय आहे ते हे सगळं घरच्यांना स्पष्ट सांगून टाकलं असतं. आणि हे जे काही झालंय ना, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे माझ्या मुलीवर ह्या सगळ्यांनी अविश्वास दाखवलाय. आणि का? आमच्या घरात तुमच्यासारख्या परंपरा नाहीत म्हणून, की आमच्या घरात तुमच्यासारखं नात्यांना महत्व दिलं जात नाही म्हणून? पण आमच्या आदितीला आमच्या घरात आम्ही लहानपणापासून खूप मोकळ्या वातावरणात वाढवलंय. तिला जे हवंय त्याबद्दल बोलायला कधीही प्रेशराईज केलेलं नाहीये. आणि म्हणूनच तिच्यावर कधीही असं खोटं बोलायची वेळ नाही आलेली. पण तुम्ही तर संस्कार, नाती, परंपरा मानता ना, मग हे काय आहे? सुनेला घराबाहेर काढून तुमच्या घरातल्या मुलाचं खोटं लपवता तुम्ही. सिद्धू बोल. सिद्धू हे सगळं काय विचारतायत? थांबा सगळे. हे सगळं खरं आहे? अरे बोल, हे सगळं खरं आहे का? हो खरं आहे. मला नाही राहायचं या गावात, मला नाही राहायचं या घरात. मला माझं स्वतःचं असं जग निर्माण करायचंय. मला ऐकतं असं काही नकोय. माझ्यापेक्षा कमी टॅलेंटेड मुलं अमेरिकेत गेली आणि तिकडे सेटल झाली, खोऱ्याने पैसे कमवत आहेत. मला पण खूप मोठं व्हायचंय, मला पण खूप पैसे कमवायचे आहेत, आणि तेही माझ्या मेहनतीवर. तुला आदितीवर ढकलायची काय गरज होती रे? तुम्ही जाऊ दिलं असतात मला. मोठ्या बाईने शब्दा घालून घालून मला इथे थांबवून घेतलं असतं. तुम्ही सगळे म्हणाला असतात की घर तोडतोय म्हणून. तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं असतं मला? नाही ना? म्हणूनच मला सगळं आदितीवर ढकलावं लागलं. मी हे सगळं माझ्या स्वप्नांसाठी करतोय, त्यामुळे यात काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाहीये. मी शपथ पाळली सुनबाई. मी स्वतःहून काही बोलले नाही, पण मी आता तुझं काही एक ऐकणार नाही. तात्या, मला माफ करा. मी तुम्हाला न विचारता निर्णय घेते. तुझी चूक स्वप्न बघण्याची नाहीये, खोटं बोलण्याची, सगळ्यांच्या भावनांशी खेळण्याची आहे. बायको म्हणून आणि या घरची सून म्हणून आदितीचा अनादर करण्याची आहे. आई म्हणून माझ्या संस्कारांना खोटं पाडलंयस तू. या घरातल्या प्रत्येकाला दुखावलंयस तू, त्यांना फसवलंयस. तेव्हा आता या घरात तुला जागा नाही. या घरातून आदिती जाणार नाही, तर तू निघून जायचंयस.